संशय कल्लोळ हा चित्रपट पाहिल्यानंतर ही कथा फार जुनी असल्याचा अजिबात फील आलेला नाही आहे। ही कथा आजची आहे, कारण संशय ही गोष्ट अशी आहे की जी माणसाच्या मनात आणि मेंदूत कधीही येऊ शकते। मग ती 100 वर्षापूर्वी असो किंवा आज असो किंवा आजच्या 100 वर्षानंतर असो, संशय ही गोष्ट नेहमीच कंटेम्पररी राहणार आहे। त्यामुळे या चित्रपटात या मुख्य पात्रांना येणारा संशय हा खूप आजचा वाटतो आणि ज्या प्रकारे दिग्दर्शकांनी हा चित्रपट हाताळलाय, सर्वात आधी मला या चित्रपटाच्या हा चित्रपट जो पूर्ण वाटतोय आपल्याला त्याचं श्रेय मी या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला देऊ इच्छितो। दिग्दर्शन खूप छान केलेलं आहे आणि सुरुवातीलाच त्यांचं जे त्यांचे ज्याला आपण आदर्श स्थान म्हणू शकतो अशी 2 नावं या चित्रपटाच्या सुरुवातीलाच टायटलच्या आधी दिग्दर्शकांनी समोर आणलेली आहेत। एक ऋषिकेश मुखर्जी आणि राजाभाऊ परांजपे। ही दोन्ही व्यक्तिमत्व हे दोन्ही माझे गुरु आहेत, ज्यांच्याबरोबर मी काम केलं, ज्यांनी मला भरपूर काही शिकवलं। तर त्यांचं ते आदर्श स्थान आहे आणि त्या दोघांची नावं देऊन हा चित्रपट त्यांनी अर्पण केलेला आहे। पण हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर मला जे जाणवलं की त्या दोघांना हा चित्रपट अर्पण करून नुसता तो अर्पण केलेला नाही आहे, तर त्या प्रकारे दिग्दर्शकांनी आपली कामगिरी बजावलेली आहे। पूर्ण कंप्लीट फिल्म ज्याला आपण म्हणतो तशी फिल्म या दिग्दर्शकांनी बनवलेली आहे। तर तो चित्रपट त्यांच्या नावाला त्यांचं नाव राखणार आहे, त्यांची इज्जत राखणार आहे हा चित्रपट, असं मला तरी वाटतं। आणि मग या चित्रपटात काम करणारे कलावंत, मग अंकुश, मृण्मयी, पुष्कर आणि सर्व इतर कलावंत, या सर्वांनी कंप्लीट न्याय दिलेला आहे, कंप्लीट जस्टिस दिलेला आहे या चित्रपटातल्या सर्व भूमिकांना। सुरेश देशमानेचं चित्रीकरण अप्रतिम आहे आणि सुरेशला मी जेव्हा तो स्टिल फोटोग्राफर होता तेव्हापासून ओळखतो। तर त्याची जी एक बढती झालेली आहे, स्वतःच्या मेहनतीने त्यांनी स्वतःला वाढवलेलं आहे, उन्नतीच आहे त्याची जी स्वतःमुळे झालेली आहे, त्याचा मला अभिमान वाटतो। सगळ्याच दृष्टीने हा चित्रपट कंप्लीट आहे। प्रेक्षकांना सुद्धा हा चित्रपट नक्कीच आवडेल असं मला वाटतं आणि प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा अशी मी त्यांना विनंती करतो। संशय कल्लोळला माझ्या हार्दिक शुभेच्छा। फार म्हणजे ही जी कलाकृती ही फार जुनी कलाकृती आहे। ही म्हणजे जवळजवळ 20व्या शतकाच्या सुरुवातीला हे नाटक रंगभूमीवर आलं, संशय कल्लोळ, आणि ते इतकं नाटक सुंदर आहे, इतकं नाटक सुंदर आहे आणि इतकं गाजलं की त्याचे अजूनही प्रयोग होतात आणि लोकांना ते तेवढंच आवडतं। त्यातलं जे कन्फ्युजन आहे, म्हणजे त्याचं ओरिजिनल नाव होतं तसबिरीचा घोटाळा। त्याच्यात ते तसबिरीमध्ये फिरवून त्याने असं मस्त कॉमेडी केली होती। इकडे ह्यांनी लॉकेट फिरून तेवढीच मजा आणलेली आहे आणि एक कॅरेक्टर्सची बांधणी, कॅरेक्टर्सचं एंट्री एक्झिट्स, अस्तित्व तिकडे असण्याचे, हे सगळं इतकं जमून आलेलं आहे की लोक शेवटपर्यंत हे सिनेमा बघताना हा पकडून राहतील सिनेमाला, एवढं निश्चित। मला एक बऱ्यापैकी पिक्चर बघितल्याचं मला एक समाधान मिळालं, एवढं निश्चित। टोटॅलिटीमध्ये, एकंदर संबंध टोटॅलिटीमध्ये टीमवर्क ही नावाची जी गोष्ट आहे, ही टीमवर्क नावाची गोष्ट अतिशय सुंदर आहे। अर्थात कॉमेडी कुठल्याही कलाकृतीला किंवा फारसी कलाकृतीला शेवटी टीमवर्क ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि याच्यात हे टीमवर्क अतिशय सुंदर रीतीने साधलेलं आहे। ही डायरेक्टरची कमाल म्हणावी लागेल, त्या सिनेमातल्या प्रत्येक कलाकाराची ही म्हणावी लागेल आणि प्रत्येकाने आपापलं चोख काम केलं आहे। तर या चित्रपटाला नक्कीच सुयश मिळेल असं मला वाटतं आणि परमेश्वराजवळ माझी तीच प्रार्थना राहील। धन्यवाद।